आजचा ब्लॉग आहे बार्शी शहरावर. बार्शीमध्ये काय काय आहे, मेन मंदिर कसे आहेत, कोणकोणता एरिया चांगला. तर मी झालं आहे माझ्यावरून. आता माझा मित्र राहुल येतो आहे, तर त्यांना आले की बोलवून त्याच्यासोबत निघू आपण. तर आलेला आहे आता राहुल. आता याच्या गाडीवर मी आणि त्यांना जाईल आणि सगळी विजिट करेल प्लेस, थोडेच बोलेल आणि तुमच्यासोबत बोलेल आणि आज व्हिडिओ सोडेल रात्री. तर बघतो काय काय आहे आणि काही इलेक्शनच्या राड्यामुळे जरा प्लेसेस बंद आहेत, तरी बघतो मी काय करून. चला भेटू. तर मी निघालेलो आहे आता बार्शीत पप्पूवर, मी गाडीवर बुलेटवर. तर चला आपण आता पुढे भेटूया. पुढे जातो आता, गाडीवरच बोलतो थोडंफार, गाडीवरच बोलू कारण का घंटा मग निघालेलो. ऊन खूप आहे आज, बोलवून आहे कारण का इकडे चल लेफ्ट साईडला. आता चाललो आम्ही पहिले कॉलेजकडं, आमच्या बार्शीच्या मेन कॉलेज शिवाजी कॉलेजला. तिथे जातो, दाखवतो तुम्हाला कॉलेज कसं. आज जाऊ देणार नाही कारण का आमचा संबंध जपला त्या कॉलेजचा. बाहेरच्या बाहेर आम्ही बोलतो. नवीन झालेलं आहे आमचं, ती आहे इथं अमर जवानसाठी एक टँक आणला आहे लेफ्ट साईडला, पाहू शकता. इथं हा पार्क केलेला. आतलं गेट गेट बंद आहे कारण का 4 वाजता ओपन होतं, सो आता आम्हाला जाता येणार नाही आत. ZN/1794 ही तरी बार्शीमध्ये आणलेलं आहे, खूप दिवस झाले. चला आता जाऊ कॉलेजमध्ये. मस्त अमर जवानासाठी चालू केलेलं आहे. एक साधं ग्राउंड होतं इथं, आता एक मोठं पार्क केलं आहे अमर जवान. जुनं पोलीस ग्राउंड. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ. तर ह्या कॉलेजमध्ये आमचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. तर हे आहे असं कॉलेज. हे सगळे आमच्यासारखे सगळे सज्जन कोणच नाही, आता सगळे छपरी आलेले आहेत तिथं माणसं. चल सरळ पप्पू, एक पण म्हणजे असं शिकलेलं दिसणार, सगळे गावठी लोक. ही कॉलेज आमचं. आता हे गेट ओपन करत नाही मामा इथला, यायच्या जरा हायच्या गावात घे रे चुत्या सगळे. गेट ओपन केलं नाही, सो आम्ही रिटर्न चाललो. रिटर्न जाऊन आम्ही चाललोय आमच्या बार्शीचं मेन हॉस्पिटल जगदाळे मामा, ही कॉलेज. आमचे 5 वर्ष आम्ही खराब केले. तरी कॉलेज आमच्या जमान्यात होतं म्हणजे एकदम चांगलं. हॉस्पिटल म्हणजे सोलापूर जिल्ह्यात सगळ्यात मोठं ट्रॉमा सेंटर इथं झालेलं आहे आता. म्हणजे इथेच कमीत कमी 7-8 हॉस्पिटल आहे तिथेच. हे ट्रॉमा सेंटर, अपघात विभाग सगळ्यात मोठं सोलापूर जिल्ह्यातलं. तर आम्ही इथे गाडी पार्क करतो आणि जातो. सेंटर बार्शीतलं सेंट्रल ICU अँड ट्रॉमा सेंटर सोलापूर जिल्ह्यात सगळ्यात मोठं आहे. हे आता 1-2 वर्ष झालं चालू करून, 2 ते 2.5 वर्ष. कारण का पहिले इकडं फक्त जगदाळे मामाचं हॉस्पिटल होतं आणि इथं काही नव्हतं. तर आता आज तर जाऊ देणार नाहीत आपल्याला हे फोन यूज करायला, सो बाहेरनंच काढायचं. ICU ही मामाची संस्था आहे, सगळी मामाची जागा आहे. जगदाळे मामा, कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांची जागा आहे सगळी. त्यांच्या आत स्टॅच्यू आहे. मी गपचूप जातो ना, हा स्टॅच्यू दाखवतो तुम्हाला. लॅब टेक्निशियन. तर ह्याच्यामुळे मला इथली इन्फॉर्मेशन खूप आली आहे.
स्वतः हे मेन हॉस्पिटल आहे इथलं जगदाय मामाचं, हे ट्रॉमा सेंटर. इकडं डोक्याचा विभाग आहे आणि इकडं सलगरचं हॉस्पिटल आहे समोरच, त्वचा रोग सलगर पाहू शकता. म्हणजे एरियात पूर्ण हॉस्पिटल आहे. तर आता तुम्हाला ती स्टॅच्यू दाखवतो जगदाय मामाचं. ह्याच्यामुळे मला आज सोडतायत मोबाईल घेऊन. तो आज जातो आम्ही तुम्हाला दाखवतो. हां चला. कर्मवीर मामासाहेब जगदाळे हे आहे असं आतून. चल क्वालिटी सिस्टीम ह्याच्यामुळे मला आज सोडलं आहे, नाहीतर सोडत नाही का शक्यतो. आणि का इथं खूप स्ट्रिक्ट आहे आणि इथं जॉब करतो म्हणून मला सोडले. स्वतः आम्ही इथल्या इथंच जातो बाहेर, कारण का वॉचमॅन ऑर्डर करेल. 5 minutes later. मी चाललोय आता बार्शीतले ग्रामदैवत श्री अंबरीश श्री भगवंत दैवत. सो तिथे चाललोय मी. तिथे थोड्या हळूच आवाजात बोलेल मी, कारण का धार्मिक स्थळ आहे. सो मी आता निघलो इथून हॉस्पिटलमधून. मंदिरात मूर्ती तर शक्यता करतो तुम्हाला दाखवायची मूर्ती. त्या दुनियेमध्ये एकच मंदिर आहे, ती पूर्ण वर्ल्डमध्ये एकच. ते खूप जुना इतिहास आहे, मला पण एवढा माहीत नाही त्याचा इतिहास, कारण का आमच्या आजी आजोबाला माहिती. सो पाहायला लागेल त्याचा इतिहास, पण ते दाखवतो तुम्हाला, तर सांगतो थोडाफार इतिहास. आणि एकच मंदिर आहे, ते एकच सगळ्या दुनियेत एकच मंदिर आहे, ते पण बार्शीत आहे आमच्या. सो एवढे बार्शी आमची पावनभूमीची आहे. चला दाखवतो मंदिर तुम्हाला. भगवान मंदिरात तो हाय रोड आशिष पावरचं दुकान. माझे 2-3 ब्लॉग मी चालू केले. आहे सुलागी हायस्कूल, स्कूल आहे 5वी ते 10वी. सुलागी शाळा, तिथून येत आहे भीमनगर, तिथून माळे गल्ली, मग भगवान मंदिर. तर त्या मंदिरात जातो. तिथे थोडे क्लिप देतो. इथे एक हॉस्पिटल आहे, हॉस्पिटल आहे बार्शीत फुल. पेशंट कमी आहेत पण पेशंट कमी आहेत, कारण का सगळे पुण्याला गेलेले आहेत पोरापोरी. तुम्हाला एक सांगतो पोरींचं, पोरी पुण्यात गेलेत, बट US UK ला असे गेल्यासारखे नाटकं करतात. हिंदी बोलणार, इंग्लिश बोलणार, तर मराठी बोलणार. आपण बार्शीतले आहेत, नाही अवघडच आहे. तर आम्ही पुण्याला असून आम्ही आमची भाषा सोडत नाही. हे आहे सुलाकी हायस्कूल. सुलाकी उच्च माध्यमिक हे कृष्ण हॉस्पिटल घ्या. इथं पण हॉस्पिटल आहे, जे आहे सगळ्या फुल हॉस्पिटल, फुल वर्षे फुल हॉस्पिटल आहे. स्वतः जातो मंदिरात आणि बोलतो, आणि का माझं खूपच तोंडाकडे बघतात, पण मला काही घंटा फरक पडत नाही. तो चार्जिंग कमी आहे माझी, पॉवर बँक सुद्धा आहे. मंदिरात श्री अंबरीश्वर श्री भगवान मंदिर पाहू शकता. हे आहे मंदिर, खूप असं नवीन केलेलं आहे. इथं वारकऱ्यांसाठी घरात राहण्याची सोय आहे. स्वतः मंदिरात जातो आणि बोलतो तुमच्याशी. आता आलेलो आहे मंदिरात आम्ही. सो हे स्टार्टिंगला आहे मंदिरात आलेलो आम्ही. गणपती, नागदेवता असं आहे मंदिर. हे भगवान मंदिर मेन. आता आहे मूर्ती श्री भगवान प्रसन्न. तर आता मी चाललो मंदिरात. तो माझा भाऊ व्हिडिओ पप्पू काढून व्हिडिओ काढून. आता गर्दी खूप आहे. गर्दी कमी झाली की तुम्हाला मूर्ती दाखवतो ना. गणपती बाप्पा. दर्शन झालेलं आहे माझं. आता एक फेरी मारतो. 4-5 मंदिरं आहेत. मंदिरात काय म्हणतात, महादेवाचं मंदिर
स्वामी समर्थाचं मंदिर. 3-4 मंदिर आहेत. सगळ्या माणसात वगैरे बघतात माझ्या, मला घंटा फरक पडत नाही. कारण का मी एक कालच वाक्य ऐकले, सक्सेस विथ स्टार्ट. सो क्या है सर? अपने को क्या करना है, अपने को सिर्फ अपने में ध्यान देना है. लोग क्या बोलते हैं, लोग क्या करते हैं, सब. तर हे आता भगवान मंदिर मी खूप वर्षाखालचं आहे. हे आहे स्वामी समर्थाचं मंदिर, तुम्हाला दाखवतो 5 मिनटं. हे महादेवाचं मंदिर, हे स्वामी समर्थाचं मंदिर. हे आहे स्वामी समर्थ. काय इथं स्वामी समर्थ आहेत आणि इथं श्री गुरुदेव दत्त आहेत मध्ये. इकडं गजानन महाराज आहेत आणि इकडं महादेवाचं मंदिर मध्ये. हे गणपती बाप्पा, इथे आहे महादेवाचं मंदिर. नंदी महाराज, ऋषी. हे महादेवाचं मंदिर इथे. जय बोले बाबा, जय शिखर. शिखर हे भगवान देवास कार्यालय. इथे राहण्याची सोय आहे ह्यांची, वारकऱ्यांची. आणि ते म्हणजे इथे नदी आहे, नदीच आहे ना पप्पे. इथे एक विहीर आहे आणि त्या ही नदी आहे. म्हणजे एका ऋषीमुनींनी श्राप दिलता, की काय तर दिलता श्राप. ही नदी अशी उलटी झालेली आहे. ही नदी आहे इथं खाली, इथून पांडे चौकापर्यंत नदी आहे. झालेलं आहे. हे मंदिराच्या बाहेर इथे काय असं, हे कोणते देव आहेत एवढं मला माहीत नाही. आणि त्या नागदेवता आहेत, नागनाथ प्रसन्न. चप्पल घालतो. झाले चांगलं दर्शन. आज गर्दी कमी, कारण का काल खूप होती. काल कार्तिकी एकादशी होती, तर काल फुल गर्दी होती. हे इथं आहे भगवान मैदान, हे स्टेडियम केलेलं आहे छोटं. आता झालेलं आहे दर्शन. आता कुठे जायचं रे पप्पा? आता बाहेर एक नवीन ही झालेलं आमचं शिवसृष्टी छत्रपती महाराजांची. दर्शन दे रे तेरे भगवंता, दर्शन दे रे तेरे भगवंता, किती अंत. शिवसृष्टीमध्ये बातचीत नवीन झालेलं आहे. माननीय श्री आमदार राजेंद्र विठ्ठलराव यांनी केलेलं आहे. ती प्रस्तावना ते त्यांनीच दिलेलं होतं. हे पाहू शकता तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सगळे इथून तिथून खूप मस्त गेले ह्यावेळेस. पाहण्यासारखं आहे. शिवजन्म छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माचं. ही सोन्याच्या नांगराने पुण्याची जमीन नांगरली. शिवरायांचं शस्त्र किंवा अश्व शिक्षणाचं आहे स्टॅच्यू. हे आहे स्वराज्याची शपथ मंदिरात घेतलेली त्यांनी. हे आहे संत तुकाराम, नाही ती पलीकडे आहे. इकडे काय न्यायनिवाडा शिकत होते त्यांनी तेव्हाचं हे. आणि त्या संत तुकाराम महाराजांची शिवरायांसोबत भेट. सो हे असे या एरियामध्ये 4-5 आहेत असे. आणि पलीकडे एक आहे हे टोपगोळे महाराजांचा स्टॅच्यू. खूप मस्त गेलं इथं. रात्री खूप मस्त असतं पाहण्यासारखं. आता ही पप्पू कुठे गेला काय माहिती मला एकट्याला सुरू. काय माहिती ज्या आईच्या गावात कुठं पुरीच्या नादात कुठं जाऊन बसते. महाराजांचा स्टॅच्यू छत्रपती शिवाजी महाराज की जे. इकडचं झालं आता इकडे बघू आपण काय काय आहे ते. अरे नाथ याड आहे का तू? कोण काय बोलणारच नाही मला, कारण की आमचा जन्मच इथे झाला आहे बार्शीत. कोण काय बोलते एक नाही ओळखतोय मला. आमचा बिझनेस आहे तसो पप्पाच्या ओळखी. या आहे राज्याभिषेक सोहळा. राज्याभिषेक
1674 रोजी केला. हे आहे गडकोटाची उभारणी. गडकोट कशी उभारली ह्याचं देखावा. आणि परत आहे आरमार स्थापना. आणि ते आहे आदिलंगी, हे तानाजी मालुसरांचं आदिलंगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं. आणि हे आग्राबेट सुटका. आणि हे आहे पावनखिंड बाजीप्रभू देशपांडे. सो असे मेन हे ठेवलेत युद्ध केलेले महाराजांनी. इथं एक आहे शिवबारास भासे हुबेहूब शिवाकाजी सोंगाड्या सिद्धीच्या छावणीत घेई मरणावती उड्या बाजी लावून पावनखिंडी बाजीप्रभू इमानी जीव सोडतो तो त्याचा आवाज पडता खाणी. पावनखिंड आपण 4थीच्या इतिहासात वाचलेलं असेल. ने महाराजांच्या स्टॅच्यू इथून कसा दिसतो बाप. हे खूप मस्त आहे वार्षिक पाहण्यासारखं. हे नवीन केलेलं आता आमदारांनी राजेंद्र विठ्ठलराव त्यांनी केलेलं आहे. मी प्रस्तावना केली ती वर मंत्रालय ती पूर्ण केली. शब्द पाळला त्यांनी. धन्यवाद त्यांच्यासाठी. स्वतः इलेक्शनमुळे अजून 2-3 प्लेस बंद आहेत मेन जसं की तळ्यापासला एरिया बंद केला आहे. इथलं गोडाऊनमध्ये चांगलं होतं ती बेंड ठेवलं. आचारसंहिता चालू आहे ना त्यामुळे आता जातो तळ्यापाशी भेटलं तर जाऊ दिलं तर जाऊ देईल. नाहीतर एक कॅन्सर हॉस्पिटल एक आहे मेन बार्शीत सोलापूर जिल्ह्यात एकच आहे कॅन्सर हॉस्पिटल. तिथे एक जातो ह्याचा एक सिनेमॅटिक काढतो आणि व्हिडिओ टाकतो त्यामध्ये. चला मागच्या ब्लॉकमध्ये दाखवले तुम्हाला. काल उद्धव ठाकरे आले तर फुल वातावरण तापलं आमचं बार्शीचं. 2 शिवसेना आहेत. एक एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे. तर आम्ही निघालेलो आहे तळ्यावर. तळ्याचा सिनेमॅटिक रात्री चांगलं वाटतं. त्याचं एवढं पण नाही पण वाटतं मस्त जरा. तर तिथे चाललेलो आहे आम्ही. पप्पू शेट आणि बुलेटच्या आवाजामुळे जरा हे व्हायला जातो. तरी आहे गणेश तलाव आमचं बार्शीतलं. सो आता पुरी कशा बघतात नाही तरी आहे गणेश तलाव. म्हणजे आधी खूप घाणेरडं होतं पूर्ण. तो आता कोणी क्लीन केलं इथून तिथून. आणि रोड केला मेन म्हणजे चांगला. इथून रोड केला. तिथं आईला बार्शी गेलेलं आहे. पण त्याच्यानंतर तर देवस्थानात शिवलं. आता आपण खाली होतो. बसायला खूप चांगलं वाटतं. एकदम शांत वातावरण बार्शीच्या बाहेर. आउटसाईड आहे थोडं म्हणजे एरिया. तिथे झोपडपट्टीच आहे थोडा बहुत. तिथलं पाणी घेतात ती माणसं बाहेर कपडे धुवायला लागलेत. अरे इकडे दाखव ना. आता एरिया खूप चांगला म्हणजे बार्शी. तिथे बोटिंग चालू केली आता आमदारांनीच केली. ते पण म्हणजे खूप कसं विकास कमीत कमी मी पहिले दुसरे असताना इथं फुल पाणी झालं तेव्हा ती भगवान मंदिर आहे का तिथपर्यंत पाणी गेलं इथलं. तलाव फुटे झालं पूर्ण. म्हणजे आमचं दुकान पांडे चौकात आहे. तिथे आता पायरीपर्यंत गेलं. सो आता तेव्हापासून नाही ते काय शांत वातावरण. कचरा खूप करतात माणसं. त्या निब्बानी बोलवतो. निब्बानी फुल येते तिथं बसायला. आम्ही येत नाही तिथं बसायला. निब्बानी फुल येतं तिथून बसतात. सो आता इथं झालं मरीन ड्राईव्ह. मरीन ड्राईव्ह म्हणतात बार्शीला. मरीन ड्राईव्ह सारखं नाही पण आहे बऱ्यापैकी. चांगले गेले आमदारांनी. तिथं बोटिंग चालू केली. बोटिंग इथं एक राऊंड मारती 100 रुपये. आता झालेलं एवढंच मला माहिती.
तो आता मी झालं बारशी एवढीच संपली. आमच्या छोटे छोटे आहेत तिथं यूज येत नाहीत आपल्याला, जाऊ देत नाहीत. पप्पू शेटमुळे आपल्याला तिथं काय म्हणतात जगदरामामध्ये जाऊ दिलं. 2-3 हॉस्पिटल, कॅन्सर हॉस्पिटल, इकडे पडवळ हॉस्पिटल डोक्याचा. तुम्हाला या तलावाबद्दल जेवढी माहिती सांगितली मला तेवढीच माहिती. सो आता मी व्हिडिओ एंडिंग करतो, कारण एवढीच बारशी झाली आता. तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनल माझं. आपल्या सगळं चॅनल खूप कमी आहेत, जरा लाईक करा, कमेंटमध्ये सांगा अजून कसे कसे ब्लॉग काढायचे मला. सो सगळ्यांना बाय बाय, धन्यवाद इथपर्यंत तुम्ही प्रतिसाद दिला. सो व्हिडिओ बघा नक्की, खूप आवडेल तुम्हाला. बाय बाय.